जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, पाऊस आता एकदा जोरदार बॅटिंग नंतर थोडीशी विश्रांती घेणार आहे. राज्यामध्ये अभ्यास गणिताचा केला आणि पेपर इंग्रजीचा आला, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण पाहिलेले की अल्निनो 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 सर्वत्र फक्त आणि फक्त चर्चा अल्निनोच्या होत्या. जूनमध्ये कसलाही पाऊस पडला नाही, याच्यामुळे यावर्षी किती भयंकर दुष्काळ पडणार याची चित्र रंगवली जात होती. आणि ही चित्र अगदी 2 ते 4 दिवसाच्या पावसानं पूर्णपणे पुसून काढली. गेल्या 4 ते 5 दिवसामध्ये पावसानं पूर्ण राज्यामध्ये धुवा उडवलेला आहे. काही भाग प्रतीक्षित आहे, परंतु बऱ्याच साऱ्या भागामध्ये अतिवृष्टी, धरणं ओसंडून व्हायला लागली, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आज जर आपण राज्याचं चित्र पाहिलं तर जवळजवळ सर्व जिल्ह्यामध्ये या पावसाच्या पार्श्वभूमीवरती शाळांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत, कार्यालय बंद आहेत. अगदी सध्या सुरू असलेलं पावसाळी अधिवेशन सुद्धा या पावसामुळे बंद करण्यात आलेले आहे. मित्रांनो, आज 6 तारखेला हा जोर असाच राहणार आहे. परंतु याच्यानंतर उद्या आणि परवा हा पाऊस हळूहळू सरकून पुढे 8, 9, 10 तारखेला वगैरे पूर्णपणे हा पाऊस आता कुठेतरी उघडीप घेणार आहे. आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण पाहिलेलं होतं की एक जो काही डिप्रेशन, लो प्रेशर एरिया जो ओडिसावरती बनलेला होता, तो हळूहळू सरकत नागपूरच्या वरच्या दिशेनं आपण जर पाहिलं तर हा मध्य प्रदेश पर्यंत आलेला होता. आणि याच्यामुळे आणि एक सायक्लोनिक सिस्टम राजस्थानच्या साईडला असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी होता. त्या कालावधीमध्ये जे काही मान्सूनचं वार आहे हे अतिशय जोरानं महाराष्ट्रावरती येत होता आणि याचा एक परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटला. मुंबई तुंबणार आणि अखेर मुंबई त्या पावसामुळे तुंबलेली आहे. आता आज आणि उद्या सुद्धा हा पाऊस असाच राहील. परंतु आता काय होणार आहे, हे जे काही एक वेलमार्क लो प्रेशर एरिया जो बनलेला आहे, हे WML आता हळूहळू प्रयागराजच्या दिशेनं सरकणार आहे. म्हणजे 7 तारीख, 8 तारीख, 9 तारखेला पूर्णपणे ते उत्तर प्रदेशवरती शिफ्ट होणार आहे. आणि या कालावधीमध्ये महाराष्ट्रावरती असलेला पाऊस देखील हळूहळू उत्तरेच्या दिशेनं सरकणार आहे. आज आपण जर पाहिलं तर कोकण, सांगली, सातारा किंवा पूर्ण पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक या भागात खूप जोरदार पाऊस आहे. हा पाऊस उद्या देखील राहील. परंतु उद्या याच्यामध्ये धुळे, जळगाव किंवा तो जो काही भाग असेल या भागामध्ये पाऊस थोडासा वाढणार आहे. आणि नाशिकला आपण पाहिलेले ऑलरेडी उद्या वॉर्निंग देण्यात आलेली आहे की नाशिकच्या काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस उद्या होण्याच्या शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवरती मंदिर देखील त्र्यंबकेश्वरचं बंद करण्यात आले आहे. याच्यामध्ये अकोले तालुका असेल किंवा जे काही नाशिक, त्र्यंबकेश्वर हा जो भाग आहे, हा भाग जवळजवळ अहिल्यानगर पर्यंत या पावसाचा या ठिकाणी परिणाम पाहायला भेटणार आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर, मालेगाव या भागामध्ये सुद्धा उद्या 7 तारखेला जोरदार पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये नंदुरबारला देखील उद्या एक जोरदार पावसाचा फटका बसू शकतो. याच्यामध्ये याच कालावधीमध्ये पूर्व विदर्भ आणि अमरावतीपर्यंतचा भाग, या भागामध्ये सुद्धा एक चांगला पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. याच्यामध्ये परत हा पाऊस जो आहे तो हळूहळू उत्तरेकडे सरकणार आहे. म्हणजे 8 तारखेला सुद्धा नंदुरबार असेल, जळगाव असेल, मालेगाव असेल, नाशिक असेल, इकडं बुऱ्हाणपूर, धरणी, अचलपूर, अकोल्याचा, बुलढाण्याचा काही भाग, खामगाव पर्यंतचा भाग असेल, या भागामध्ये हा जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये 8 तारखेला शक्यतो 8 तारीख आणि 9 तारखेच्या दरम्यान अमरावती, अकोला, बुलढाणा याचबरोबर जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिकचा मालेगाव, पेठ पासून तो पूर्ण घाटमाथ्याचा जो भाग असेल, साक्री वगैरे या भागामध्ये सुद्धा अतिशय जोरदार असा पाऊस होऊ शकतो. या कालावधीमध्ये जळगाव, पाचोरा, चाळीसगाव आणि नाशिक जिल्ह्यातील पेठ आणि दिंडोरी हा भाग, या भागाला अतिशय जोरदार अशा पावसाचा फटका बसू शकतो. 9 तारखेला हा पाऊस जवळजवळ पूर्णच उत्तरेकडे सरकेल, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त त्या कालावधीमध्ये अमरावती, वरुड, हे जे काही अचलपूर, आर्वी व काटोल वगैरे जो भाग आहे नागपूरचा, रामटेक पर्यंतचा, या भागामध्ये हा पाऊस राहू शकतो. आणि याच्यानंतर हळूहळू हा पाऊस पूर्णपणे उत्तरेकडे मध्य प्रदेश साईडला सरकून महाराष्ट्रामध्ये पूर्णतः निरभ्र असं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर कोकण किनारपट्टी, सांगली, सातारा या भागामध्ये हळूहळू पाऊस चालू राहील. आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा काही जे भाग आहेत ज्या भागामध्ये पाऊस खूप कमी आहे, अशा भागामध्ये हलका 1-2 पाऊस होण्याच्या शक्यता येतात. आता आज आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर, पुणे पूर्व, आता पुण्याच्या शिरूर पर्यंत पाऊस आलेला आहे. परंतु शिरूर पासून पुढे दौंड, बारामती, इंदापूर हे तालुके आणखीन पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. सोलापूर जिल्हा जवळजवळ पूर्णच पावसाच्या प्रतीक्षेत आहे. धाराशिव असेल, बीडचा काही भाग असेल, हे भाग अहिल्यानगर पूर्ण प्रतीक्षेत आहे. या भागामध्ये साधारणपणे आज 6 आणि 7 तारखेपर्यंत एक चांगला पाऊस होणं अपेक्षित आहे.
आणि याच्यानंतर मात्र पाऊस खंड कुठंतरी घेणार आहे. आता पुढं काय सिस्टम जनरेट होते, कुठल्या प्रकारे पावसाचं पुन्हा चित्र बदलतंय, याच्या संदर्भातील पुढचे जे काही अपडेट येतील ते अपडेट आपण साधारणपणे 9, 10 किंवा 11 तारखेला घेण्याचा प्रयत्न करूयात. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे एक महत्वाचं असं अपडेट होतं. आता मग बरेच जण म्हणतील एवढा पाऊस होतोय, आता अल्निनो कुठं गेला? अल्निनो कुठंही गेलेला नाहीये. अल्निनोची जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती जशीच्या तशी आहे. हा पाऊस काही सायक्लॉनिक सिस्टम किंवा काही वातावरणातील झालेल्या बदलामुळं हा अनपेक्षित असा पाऊस आहे. याच्यामुळे अल्निनोचा प्रभाव राहणार नाही हे गृहीत धरून चालू नका. सध्या जो पाऊस पडतोय या पावसाच्या पाण्याची साठवणूक कशी करता येईल, त्याचा वापर कसा करता येईल आणि पुढे जर पावसाचे खंड पडले तर त्याचा आपल्याला वापर कसा करता येईल हे सुद्धा एक कुठंतरी आता गणित जुळवणं गरजेचं आहे. पाऊस हा कमीच राहणार आहे. ही जी काही टक्केवारी आहे, महिनाभर उसंत द्यायची आणि 4 दिवसात पाऊस पडायचा, हा पाऊस शेतीसाठी नाही, हा फक्त धरणं वगैरे भरण्यासाठीचा पाऊस आहे. शेतीला आवश्यक असलेल्या पावसाचे जे खंड आहेत ते खंड असेच सुरू राहणार आहेत. धन्यवाद.